नमस्कार भाऊकी. तर आज आपण चाललो आहे मुंबई ते वाई, हे जे की आपलं 250 किलोमीटर आहे. आणि आपल्यासोबत आहे आज संकेत आहे सोबत, तिथे लाईटिंगमध्ये आहे संकेत आहे सोबत. आणि आपल्यासोबत आपली स्कूटी आहे मस्त आहे की. आणि आपण आता जाणार आहोत ते धूम डॅमला, जे की हल्ली रिसेंटली स्पॉटेड फेमस झालं आहे वाईमध्ये. तर आपण तिथे चाललो आहे आणि येता येता जर जमलं तर वाईचा गणपती करत येऊ. आणि अजून एक प्लॅन आहे, जर बाय चान्स वेळ असला आपल्याकडे निघताना, आता किती वाजता पोहोचू माहीत नाही, आपण आता किमान 2 वाजलेले आहेत. तर आता निघता किती वाजेल आपल्याला अंदाजा नाही आहे. तर येता येता जर वेळ मिळाला तर आपण महाबळेश्वर मार्गे येऊ, थोडं तिकडचं थंड वातावरण एन्जॉय करत येऊ. बाय चान्स जर वेळ नसला तर या जो आपला साताराचा रोड आहे तिथूनच आपण रिटर्न जाऊ, तर हा थोडा कमी आहे. तर एक 50 किलोमीटरने जरा कमी रोड आहे. आता फटाफट निघूया आणि एन्जॉय करूया. चला मग. तर भाऊ की आता आपण काहीच वेळात आपण धूम डॅमला पोचू. धरणला धरण आहे मस्त आहे की. तर तुम्ही खूप रील आणि बघितले असेलच. तिथे आपण आता आज जातोय. आणि त्याच्या आधीचा हा व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे. हा हा, निसर्गरम्य. आणि त्याच निसर्गरम्यामध्ये आम्ही आता आणलेलं आहे पेरू आणलेले आहे. आणि हे काय आहे, मीठ आहे, मीठ मसाला मिक्स करून. तर आता आम्ही खूप दमलोय, झोप पण झाली ना. आपण किती 2 वाजता निघालेलो, तर अजून झोपलो पण आम्ही जरा पण नाही झोपलोय. थोडं ब्रेक घेत घेत आलोय. मस्त आहे की बघा, पेरू आणलेत आम्ही खायला. पण त्याच्या डॅमला पोचण्या आधीचा जो निसर्ग हा आपल्याला भेटतोय बघायला, आणि एवढं शांत वातावरण आहे, एक नंबर आहे. आणि जर तुम्ही रायरेश्वर किल्ल्यावर जर येताय, तिथून हा जवळच आहे व्ह्यू. तुम्ही डॅमच्या दिशेने या तर तुम्हाला हा छान व्ह्यू बघायला मिळेल. एक नंबर आहे. आता आम्ही फटाफट पेरू खातो आणि आपण मग परत फटाफट पोचूया डॅमच्या इथे. भाऊ की रोड बघा, आम्ही कुठे पोचलो आहे. माझा आणि गुगलचा काय 36चा आकडा माहीत नाही. दरवेळी होते आता आजकाल. पुढे रस्ताच नाही आहे. रस्ता कायच नाही बघा पुढे, इथपर्यंतच रस्ता आहे. आता आम्ही परत खाली चाललोय, हा तिथून दुसरा रस्ता पकडतो. तर भाऊ की मगाशी आपण चुकीच्या रस्त्याने गेलेलो, आणि त्याच्या ऑपोजिट साईडलाच आपला रायरेश्वरीला जायचा रस्ता आहे. तिथून आपल्याला यायचं आहे. आमचं थोडं ग्लिच झालं, मग आम्ही चुकीच्या रस्त्याने. कुठली वाडी होती ती? जांभूळवाडी. जांभूळवाडीच्या इथून तुम्हाला जर त्या व्ह्यूला जायचं असेल ना, जांभूळवाडीच्या इथे रस्त्याने जावा. आणि एकदम एंडला तो रस्ता, जिथे रस्ता संपतोय तिथपर्यंत जावा. तिथून तो तुम्हाला व्ह्यू मस्त दिसेल. आणि इथे तुम्ही पाहू शकता भाई, हा डोंगर बघा आणि हा डोंगर बघा. हा प्रॉपर आहे, पण ह्याचं टॅनिंग बघा, याला टॅनिंग झालं भाई. एकदम काळा कुट्ट झालं भाई, एकदम काळा कुट्ट. कुठलाही डोंगर एवढा काळा कुट्ट कसा होऊ शकतो भाई? जाळलाय की काय केलं काय माहित नाही, पण बघा ना भाई, एकदम काळा कुट्ट झालाय.
माझ्या भावासारखा एकदम. आणि हा बघा, हा माझ्यासारखा आहे, गोरा गोरा. रायरेश्वरच्या पुढे रायरेश्वर. हा बघा, इथे आता फोन बिन चालू आहे. आम्हाला हा पण जरा स्पॉट मस्त वाटलं इथे बघावं, मग आम्ही थांबलोय. इथून आता पुढे कंटिन्यू करू आपण. आणि असंच थोडं थोडं थांबत थांबत मस्त एन्जॉय करत पूर्ण रस्ता आपण पोचूया आपल्या स्पॉटवर. तर भावगे फायनली आम्ही डॅमच्या इथे पोचलो आहे. पण आमची एक चुकी झाली आहे. जो व्ह्यू आम्ही बघितलेला तिथे नाही पोचलोय, पण डॅम जवळ पोचलोय. पण डॅमच्या कुठल्याही साईडला जावा तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे. एक नंबर निसर्ग आजूबाजूचा एक नंबर. कसं वाटतं इथे? एकदम मजा. एकदम ना मस्त, एकदम मस्त. पाण्यात उड्या मारायच्या. मारूया की. हा, पण थोडं रिस्क वाटतंय. माती ओली आहे. हा, माती ओली आहे, दबली जाते माती. मग तिथे कदाचित मग ते दलदलाने असलं की साईडला जाऊ शकतो तिथे ना, तो डॅमच्या इथे ना. डॅमच्या इथे पण, आणि हे कॉर्नर आहे ना, हा तिथे पण जाऊ शकतो. माती तिथे एक इथे आहे ना, तो तिथे पण ओली गवत आहे ना, पण ओली आहे. हे बघ इथे दबते. व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे. स्टोरी पण सांग ना. ते समोर दिसतंय, 2 टोक आहेत तिथे. ते नवरा नवरी आहेत, आणि पाठी जे आपल्या लेफ्ट साईडला आहेत ते पूर्ण वराड आहे. तर त्यांची स्टोरी काहीतरी वेगळी आहे. असं म्हणलं जातं की एक वरात येत होती, आणि पण ज्या जागी ती लोक आहेत आता, त्या जागी काही म्हणजे शनाई काहीतरी असं बँड वाजाने नाही वाजवायचा होता. त्या जागेमध्ये ते शांततेपणे तिथून निघायचं होतं फक्त. त्या जागेमध्ये ते सगळं काही चालत नाही देवाला, किंवा म्हणजे कोण काही जागेला असेल काय, ते मला ते एवढं क्लिअर माहीत नाही. पण ते वाजवत गेले, वरात वाजवत गेले, आणि ते जे आता तुम्हाला दिसतंय ते तिथेच स्थायिक झाले, पूर्ण दगडामध्ये रूपांतर झाले, अशी त्यांची काहीतरी स्टोरी आहे. त्याच्यामुळे त्याला ते नवरा नवरी आणि जो पाठचा लेफ्ट साईडचा तो पूर्ण वराड मानला जातो तो. तर आपण आता इथं थांबूया की शोधूया? चला जाऊया ना, शोधत. चला, मेन स्पॉट कुठे आहे ते एकदा परत शोधूया. बोटिंग आणि पण करायची आहे. तिथे आम्ही आता आलोय, तिथे बोटिंग आणि नाही आहे. आता बोटिंग ज्या साईडला असेल तिथे एकदा ते तर केलंच पाहिजे ना, एवढं आलोय आपण. किती 2 वाजले आता. काल आम्ही रात्री 2ला निघालो, आता वाजले किती वाजले? 10:30. 10:30 वाजलेले आहे. मग त्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे, एवढ्या लांब आलोय तर. आता आम्ही आधी ती जागा शोधतो जरा, आणि मग तुम्हालाही दाखवतो. A few moments later. तर भावकी फायनली रिसर्च केल्यानंतर आम्हाला जागा भेटली आहे. आम्ही एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला उभे आहे इथे. तर आता आपल्याला जायचं तिथे एकदम समोर, तिथे आता बोटीचा आणि आवाज येतोय. तर फटाफट आता तिथे पोहोचूया. आता तिथे पोहोचायला अजून 1 तास आहे. फिरून रस्ता हे असं फिरून आम्हाला असं एवढं जाऊन पूर्ण फिरून समोर जायचं जायचंय. तिथपर्यंत.
तर भाऊकी फायनली आपण मेन स्पॉटला पोचलो आहे. संकेत आणि मी आता बोटिंग करतोय. सेल्फ ड्रायव्हिंग चालू आहे, आमची मेहनत चालू आहे. आणि इथे तुम्हाला बोटिंग मिळेल. मोटर बोट आणि पण अवेलेबल आहेत. त्याचे थोडे वेगळे चार्जेस आहेत, प्रत्येक बोटीचे वेगळे चार्जेस आहेत. आम्ही आता पॅडल घेतला आहे. तर पॅडलचा आम्हाला पडला आहे 150 रुपये पर पर्सन 20 मिनटं. बाकी तुम्हाला जर अजून लांब आणि जायचं असेल त्याचे वेगळे चार्जेस आहेत, जर तुम्हाला एरिया जास्त मोठा हवा असेल तर. आता आम्हाला जो एरिया दिलेला आहे त्याचे बोटी बांधले आहेत, त्याच्या अंडरच आम्हाला खेळायचं आहे. जास्त लांब जाऊ शकत नाही. तर मूड झाला तर दुसरं पण ट्राय करू काहीतरी. आणि आता तुम्ही व्ह्यू बघा तिथे तिथे. व्ह्यू दाखव. अशीवाली करायची होती थोडी मेहनत. तर तिथे तुम्ही आंघोळानी पण करू शकता. ते गोळानी आहे, रायडिंग आहे, कॅमल रायडिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे. तुम्हाला काय काय अजून काय आहे, अजून हॉर्स रायडिंग. तुम्हाला टेंटमध्ये राहायचं आहे तर तुम्ही टेंटमध्येही राहू शकता. हे पण आहे जम्पिंग लहान पोरांसाठी. आणि त्याचसोबतच तुम्ही आणि तुमच्या मित्रांचा आनंद आहे. काय काय ओ काय डायलॉग मारला यार फालतूचा. हो भाई. यो 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 यो. अरे पाणी पाणी फुल मजा मा. जे आपण आलोय त्याचा फायदा झालाय का काहीतरी. वसूल झाले. हा. टायमिंग झाल्याच्या नंतर टायमिंग झालं की इथे एकदा. हा बस. आणि ही जी तुम्ही जागा बघताय ही लडाखमध्ये पँगॉंग लेक आहे. त्याचं नाव पडलं इथे प्रति पँगॉंग लेक. तर त्याच्यासाठी हा स्पॉट इकडचा फेमस झालेला आहे. आणि खरंच व्ह्यू पण खूप छान आहे एकदम. असा फिरू का असा. तर कसं वाटतं इथे फिरून. एकदम मस्त ना. माणूस पँगॉंग लेक. हा लडाख लडाख नाही लडाख. लडाख. तर घरी बसून भाज्या उपटत बसण्यापेक्षा संडेचा काहीतरी उपयोग करा, फिरा, मजा करा. आणि असं काहीतरी नवीन नवीन शोधा जिथे आणि आम्हाला सांगा जिथे आम्ही जाऊ शकू. तुम्ही नाही जात आम्हाला कमेंटमध्ये सांगा की कुठे जायचं आहे. ते आम्ही मग जागा बघून आम्ही चेक करू आणि तिथे जाऊ आणि आम्ही फिरू. आणि मग तुम्ही व्हिडिओ बघा आहे की नाही. मग तर मस्तपैकी बोटिंग राईड नंतर आता आपला चालू आहे गोळा पार्टी. गोळा खातो आम्ही. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे. पहिलं हे संपवतो पण दोन्ही एकत्र मी नाही करू शकत. संपवतो आणि भेटतो तुम्हाला परत. तर भाऊ की आता आपण आलो आहे आपल्या बदकांना भेटायला. प्रत्येक पिकनिकमध्ये लोक विचारतात क्वॅक 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 बदक पळाला कोणाच्या घरी गेला. तर बदकं कुठेच गेलेली नाही आहे. ते भाई इथे आहे सगळे बघा. किती मस्त आहे. हो.
बाई ती लोक कंप्लेंट करतात एकमेकांना की कोणतरी त्रास द्यायला आलाय, जरा सांभाळून घ्या असं. म्हणजे सगळ्यांना पळवून टाकलं त्यांनी. आणि इथे तुम्ही पाहू शकता हे टेंट हाऊस आहेत. हे रेडणी आहे का? रडणी नाही आले असतील ना. हा, कोणते राहायला आलेत. राहिला. तुम्ही स्वतःचे स्वतःच टेंट आणि आणून इथे पण Camping एकच करू कलरचं शकतो आहे. आपण. नाही पण एकच कलरचं आहे. आय थिंक इथे तुम्ही घेऊ शकता रेडनी. मी विचारतो. आणि निसर्गात एक नंबर आहे. आणि माझ्या प्रकारे बदकं जे आहेत ते सगळे मेल आहेत, कारण फिमेलवाले तुम्ही लांब आहेत, मेलवाले सगळे पोरींजवळ येतात तिथे. काय करणार बाई, आम्हाला भावच देत नाही, आम्ही पोरं तर. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे वाईच्या गणपती मंदिरात. हे तुम्ही बघू शकता दृश्य. सगळ्यात जुनं मंदिर वाईचा गणपती. इथे व्हिडिओ काढायला मनाई आहे, पण आपण काढलेलं आहे दृश्य. तर भावकी आता आपण चढलोय, तिसरा डोंगर असेल ना आपला, चौथा डोंगर. सकाळपासून आम्ही डोंगरच फिरतोय. आणि इथे हा बोई डॅम, हा नागेवाडी डॅम आहे इथे. हा आता जाता आम्हाला दिसला. तर इथे पण मस्त व्ह्यू आहे. त्या दादा आपल्याला घेऊन आला इथे. हा व्ह्यू बघा. ह्या पावसामध्ये जेवढं पण आहे सगळं हिरवंगार होतं. हे तुम्हाला नागेवाडी गाव आहे, जे आपल्याला महाबळेश्वरला जाताना लागतं. आपले कुठून वाईवरून जेव्हा आपण महाबळेश्वरला जातो तेव्हा हा आपल्याला स्पॉट मिळतो. आणि इथे पण जरा मस्त आहे की तुम्ही चिल मारू शकता. एकदम शांत वातावरण आहे. आणि मगाशी इथे घार आणि उडत होती, आता दिसत नाही. मस्त वातावरण आहे. यो असेच अजून स्पॉट जे जे नवीन भेटत असेल ते आपण कवर करू. आणि तुम्ही सांगा कमेंटमध्ये की नवीन नवीन स्पॉट कुठे असतील, तिथे आपण जाऊन चेक करू मस्त की, आणि त्या निसर्गाचा आनंद घेऊ. चला तर आता पुढे जाऊया. तर पावकी आपली गाडी आता बंद पडलेली आहे, काय चालत नाही, सगळं लॉक झालं आहे इंजिन. आणि आता आपण गॅरेजवाला बोलवलं आहे, बघू काय बोलतो. नाही तर आपल्याला पूर्ण गाडी आता टो करून न्यावी लागेल भांडूपला न्यायचं. इथे जवळपास देत नाही, कारण काय असेल मग तिथल्या तिथे माझं निपटून जाईल. एवढं लांब ये जा
टोईंग वॅन पण आम्ही शोधतो आता, बघूया आता काय काय होतं आहे. रिपेअर झाली तर बेस्टच आहे, नाही तर मग काय टोईंग वॅनचा खर्च आहेच आपला. आता वाट बघूया सगळे यायचे. भावकी आता आपण पोचलेलो फायनली भांडूपमध्ये. आपली गाडी इथे आलेली आहे. तिकडनं तर उतरलो. आता ह्याला आपल्या उद्या इथे गॅरेजला देऊ. आता आपल्यात कधी ऑइल संपलेलं, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात चावलेली आणि इंजिन ब्लॉक झालं. ते सर्विस उद्या करू. नुकसान होतच गेलं, आज खूप नुकसान झालं ऑइलचं. The next day. तर भावकी फायनली आपली गाडी चालू झालेली आहे. बेल्ट तुटलेला गरम होऊन आम्ही खूप जास्त गाडी पळवली, त्याच्यामुळे त्याचा बेल्ट तुटलेला. ऑइलाने काही चेंजेस केले नाही, त्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. तर तुम्ही असं हायवेलाने कधी बंद पडाल तर लक्षात ठेवा, मोस्टली झालं तर तुमच्या मेकॅनिक जवळच गाडी द्या. कारण आम्ही तिथे सांगितलेलं, एक जण आलेला, तो बोलला की ऑइलचा प्रॉब्लेम आहे, त्याचा 5 ते 6 हजार खर्च येईल. आणि माझा बेल्ट चेनचं फक्त हे होतं, ते माझं फक्त झालं आहे 1100पर्यंत. 1100चा खर्च आलेला आहे फक्त गाडीला, बाकी काय नाही. 5-6 हजार तेव्हा त्यांनी सांगितलेले. आपण काय ते टेम्पो केला, टेम्पोतून गाडी टाकली. टेम्पोचा मला खर्च जास्त आला, पण मी तिथं कुठेतरी मेकॅनिकजवळ नेऊन टेम्पोने जर अजून खर्च झाला असता. आणि एक गोष्ट आहे की तुम्हाला जर वाईला धूम डॅमला जायचं असेल तर तुम्ही वाई मार्गे जावा. ते डायरेक्ट तुम्ही जो स्पॉट आहे तिथे पोचाल, आपल्या गणपतीच्या मार्गाने जो रोड जातो. जर तुम्हाला आमच्यासारखं फिरून आणि जायचं असेल तर नेकलेस पॉईंटवरून पण भोर मार्गे रस्ता जातो, तिथून जावा. तर तुम्हाला अजून काही जी जागा असतील ते एक्सप्लोअर करता येईल. तर बाकी आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर नक्की तुम्ही सांगा की तुम्हाला कसं वाटला, आणि अजून कुठल्या गोष्टी असतील तर कमेंट्समध्ये सांगा की अजून कुठे आपण स्पॉट कवर करू शकतो, तिथे आपण जाऊ. आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.